नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. मुंबईत 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी मुस्तफा डोसाला फाशी देण्याची मागणी केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं न्यायालयात केली आहे. आरोपींना काय शिक्षा द्यायची यावरून विशेष टाळा न्यायालयात आज युक्तिवाद सुरू असताना सीबीआयनं मुस्तफा डोसाला आणि फिरोज खानलाही फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या स्फोटाचा मुख्य सूत्रधार याकूब मेमन इतकीच फिरोज खानची भूमिका महत्वाची होती असा दावा सीबीआयनं केला आहे. हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीन याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे संघटनेच्या कारवाया आणि आर्थिक स्रोतांवर अंकुश ठेवण्यात मदत होईल असं केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचं भारतानं स्वागत केलं आहे. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी अमेरिका कटिबद्ध असल्याचं यावरून दिसून येत असल्याचं परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यातून काहीच हाती आलं नसून हा दौरा निरुपयोगी ठरला असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेत भारतीयांच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या H-1B व्हिसावर चर्चा झाली नाही, त्यामुळे दौऱ्यातून काहीच हाती आलं नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी व्यक्त केली आहे. जातीव्यवस्था आणि जातीच्या आधारावर राजकारणाची पद्धत बंद झाली पाहिजे असं संयुक्त पुरोगामी आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार मीरा कुमार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती पदाची ही निवडणूक दलित विरुद्ध दलित नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नवी दिल्ली इथं त्या आज वार्ताहरांशी बोलत होत्या. लोढा समितीच्या शिफारशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयच्या प्रशासनात सहजतेनं कशा लागू करता येतील याचा अभ्यास करण्यासाठी बीसीसीआयनं एका समितीची स्थापना केली आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत 7 सदस्यांचा समावेश आहे. अन्य 6 जणांमध्ये बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी, खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांच्यासह सौरभ गांगुली, टीसी मॅथ्यू, नबा भट्टाचार्जी, जय शहा यांचाही समावेश आहे. लोढा समितीच्या शिफारशींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी येत्या 14 जुलैला होणार आहे. मराठी नाटक आणि सिनेमांच्या 250 रुपयांच्या तिकिटांसाठी असलेली सवलतीची मर्यादा 500 रुपयांपर्यंतच्या तिकिटांसाठी करण्याच्या मागणीसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे. मुंबई इथं मराठी चित्रपट आणि नाट्य व्यावसायिकांच्या वस्तू आणि सेवा करासंबंधीच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते आज बोलत होते. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यावेळी उपस्थित होते. मराठी नाटकांच्या तिकिटांवर 18% जीएसटी लावण्यात आला असून यातील 9% वाटा केंद्र सरकारला आणि 9% वाटा राज्य सरकारला मिळणार आहे. राज्य सरकारच्या वाट्यातून सवलत देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. याबाबत विचार करण्याचं आश्वासन मुनगंटीवार यांनी यावेळी दिलं. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं आता सुरक्षेच्या दृष्टीनं सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. शहरात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर तसंच प्रत्येक प्रमुख चौकात सीसीटीव्ही बसवण्याचं नियोजन असून तसा प्रस्ताव तुळजापूर पोलिसांनी वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे. देशातल्या घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र तुळजापुरात सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून त्यामुळे यंत्रणा सजग करण्यात येत आहेत. बीड जिल्ह्यातल्या बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी तालुका स्तरावर पथक नियुक्त करण्याचे निर्देश बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले आहेत. दर महिन्याला अशा व्यावसायिकांची तपासणी करावी तसंच त्यांना औषधे आणि वैद्यकीय उपचाराच्या साहित्याचा पुरवठा होणार नाही याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी असं ते म्हणाले. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते आज बोलत होते. मराठवाडा आणि विदर्भातही आज पावसाचं पुनरागमन झालं असून नागपूर, वर्धा, गडचिरोली, नांदेड, लातूर, बुलढाणा इथं आज पावसानं हजेरी लावली. नाशिक शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या धरणसाठ्यात 2% वाढ झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. धुळे जिल्ह्यात धुळे, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात आज दुपारपासून मध्यम स्वरूपाचा भिज पाऊस सुरू आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून